भाजपा आमदार संजय उपाध्याय आपल्याबरोबर आहेत। संजय उपाध्याय जी आज सामनाच्या संपादकीयमधनं थेट भाजपवरतीच हल्ला करण्यात आला की औरंगजेब हे भाजपचे आणि महायुतीचे नवीन छत्रपती शिवाजी महाराज आहेत असा संपादकीयमधनं लेख प्रस्तुत करण्यात आला। या सगळ्या लेखाकडे कसं पाहता? विधानसभा निवडणुकीआधी सामनाला वाटत होता की त्यांचे मुख्यमंत्री होतील, पण त्याचं स्वप्नभंग झाल्यानंतर त्यांची जी संख्याबळ ते पाहता आता ते फक्त सामन्यातच आपले विचार प्रकट करू शकतात। पण मला वाटतं ते आता दिवसभर गांजा पिऊन राहतात आणि त्यामुळे असे उद्गार त्यांच्यातून व्यक्त होत आहेत। मी त्यांचा निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबबरोबर करण्याचा हे जे कट कारस्थान चालू आहे हे का चालू आहे, याच्या मागे कुठला विचार आहे हे समजण्याचा आणि तो विचार नष्ट करण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे। खरं तर नागपूरची हिंसा परवाच्या दिवशी भडकलेली होती, हा एक सुनियोजित कटाचा भाग होता असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या सगळ्या संदर्भात आपलं उत्तर सुद्धा दिलेलं आहे। परंतु या सगळ्या कटामध्ये महिला पोलिसांच्या संपूर्ण गणवेश जे आहेत ते खेचले गेले। महिला पोलिसांची संपूर्ण अब्रू लुटण्याचा प्रयत्न दंगेखोरांकडून होत होता असं देखील समोर आलेलं आहे। जे औरंगजेबचे समर्थक आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा होऊ शकते, कारण महिला सन्मान हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे। आणि जेव्हा मुंबईत पण असंच प्रकारे झालं होतं त्यावेळी सुद्धा महिला कॉन्स्टेबलवरती दुर्व्यवहार करण्यात आलं होतं। या घटनेचा मी निषेध पण करतो आणि त्या सर्व आरोपींना नीट धडा शिकवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे आणि हीच भाषा त्याच्यासाठी योग्य आहे। खरं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सांगण्यात येतं की ही संपूर्ण नागपूरची दंगल जी आहे ती कुठेतरी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांकडनं जाणून बुजून करून घेतलेली आहे, कारण की या संघटनांच्या उन्मादामुळे ही दंगल झाली असा त्यांचा आरोप आहे। जर काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी दलांचं हे म्हणणं आहे की देशातील किंवा महाराष्ट्रातील सगळे मुसलमान हे औरंगजेबला आपला आदर्श मानतात, तर निश्चितच आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो। आणि जर त्यावेळी महाराजांनी यांना त्यांची जागा दाखवली होती तर आत्तासुद्धा या मुघलांना या औरंगजेबांना त्यांची दाखवण्याचं काम विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी करेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। भाजपचे आमदार संजय उपाध्याय होते। संजय उपाध्याय म्हणतात की सामनाच्या संपादकीयमधून आता जे लेख लिहिले जातात ते कुठेतरी संजय राऊत हे गांजा पिऊन अशा पद्धतीचं लेख जे आहे ते लिहितात असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार संजय उपाध्याय यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।